मेहंदी जेव्हा आपण भिजवतो तेव्हा आपण 8 ते 10 तास किंवा 24 तास सुद्धा मेहंदी भिजवतो। म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीचा कलर हवा आहे त्या पद्धतीने आपण तो वेळ जो आहे तो ठरवत असतो। तर बघा, जर तुम्हाला इतका वेळ नसेल आणि तुम्हाला मेहंदी भिजवायची असेल, केसांना लावायची असेल, तर फक्त आणि फक्त ही जी मेहंदी आहे आपण 10 मिनिटांमध्ये भिजवून रेडी करू शकतो केसांना लावण्यासाठी। त्यासाठी बघा, एक लोखंडाची कढई हवी आहे आणि त्यामध्ये मी साधारणतः 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि मेथी दाणा घातलेला आहे। तर मेथी दाणा जो आपण मसाला मिरची मध्ये वापरतो तो मेथी दाणा घालायचा आहे, साधारणतः 2 चमचे। तर अशा पद्धतीचा, आता बऱ्याच ताईंना माहित नसेल त्यांच्यासाठी सांगते, नवीन मुलींना पण माहित नसतो, तर अशा पद्धतीचा हा मेथी दाणा जो असतो तो मसाला मिरची जिथं मिळते किंवा त्याचं साहित्य जिथं मिळतं, खडे मसाले वगैरे जिथं मिळतात तिथं हा मेथी दाणा मिळून जाईल किंवा किराणा दुकानात सुद्धा तुम्हाला हा मेथी दाणा जो आहे तो मिळून जाईल। तर 2 चमचे मेथी दाणा मी पाण्यामध्ये घातलेला आहे। त्यानंतर आता इथं बघा, साधारणतः 5 ते 6 लवंगा घालायच्या आहेत। आता इथं लवंगा का घालायच्या, तर आपल्याला जो आपल्या केसांना जो रंग येणार आहे तो जास्त काळ टिकावा आणि आपल्या केसांना पटकी झट आता कलर यावा यासाठी आपण ह्या लवंगा ज्या आहेत त्या घालत आहोत। तर अशा पद्धतीच्या या लवंगा असतात आणि या सुद्धा तुम्हाला किराणा दुकानामध्ये किंवा मसाला मिरचीचा जो मसाला मिळतो, खडे मसाला, तिथं तुम्हाला मिळून जाईल। तर 5 ते 6 लवंगा घातलेले आहेत। आता इथं मी कॉफी पाऊच वापरते। जर तुम्हाला ब्लॅक कलर हवा असेल तर तुम्ही इथं चहा पावडर वापरू शकता, पण मला इथं केसांना ब्राऊन कलर हवा आहे त्यामुळे मी काय करते, कॉफी पाऊच वापरते। तर साधारणतः 2 कॉफीचे पाऊच वापरते, म्हणजेच की 1.5 ते 2.25 चमचे छोट्या चमच्याने मी कॉफी घालत आहे यामध्ये। तर तुम्ही परत सांगते, तुम्हाला जर काळा रंग हवा असेल तर तुम्ही इथं चहा पावडर यूज करू शकता आणि इन्स्टंट आपल्याला ही मेहंदी भिजवायची आहे त्यामुळे इथं जास्त वेळ घालवायचा नाही। आपण पटापट काय करणार आहोत, तर हे जे आता ही जी कढई आहे ती गॅसवरती ठेवायची आहे आणि त्यानंतर या पाण्याला उकळून घ्यायचं आहे। तर बघा, उकळून सुरुवातीला तुम्ही फास्ट गॅसवरती घेऊ शकता। मी नेहमी सांगत असते की स्लो गॅसवरती पाणी शिजवायचं आहे म्हणत असते, पण आता इथं आपल्याला सुरुवातीला फास्ट गॅसवरती पाणी शिजवून घ्यायचंय, उकळून घ्यायचंय, एक उकळी फोडायची आहे आणि त्यानंतर साधारणतः 2 ते 3 मिनिट आपल्याला हे पाणी जे आहे ते स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। आता जितकं पाणी आहे त्याच्या अर्ध झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे, कारण की आपल्या केसांना डार्क ब्राऊन कलर आणायचा आहे। जर तुम्हाला केसांना ब्लॅक कलर आणायचा असेल तर इथं तुम्हाला खूप जास्त वेळ शिजवायची वगैरे काही गरज नाहीये, कारण की आपण मेहंदीमध्ये काही अशा वस्तू घालत असतो ज्यामुळे तुमच्या केसांना ब्लॅक कलर येत असतो। तर बघा, इथं अर्ध पाणी झालेलं आहे, गॅस बंद केलेला आहे। आता नेहमीसारखं इथं आपल्याला ह्या पाण्याला थंड करून घ्यायचं नाहीये, तर गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, कारण की इथं आपण इन्स्टंट मेहंदी तयार करतोय आपल्या केसांना लावण्यासाठी। त्यामुळे लक्षात ठेवायचं की हे जे पाणी आहे ते थंड होऊ द्यायचं नाही। तर बघा, गरम मध्ये आपण याला गाळून घेऊ आणि यामध्ये ज्या पण मेथीच्या बिया आहेत याचा सुद्धा तुम्ही हेअर पॅक बनवू शकता, मास्क बनवू शकता। याला वाटून काय करायचं, यामध्ये 7 ते 8 जास्वंदाची जी पानं असतात ती घालायची आहेत आणि थोडंसं पाणी घालून याची पेस्ट बनवायची आणि ते केसांना लावायची आहे। यामुळे तुमचा एक मस्त असा हेअर मास्क म्हणा किंवा हेअर पॅक जो आहे तो बनवून तयार होऊ शकतो। पण आता सध्या मी हे बनवणार नाहीये त्यामुळे साईडला ठेवलं आणि हे जे गरम पाणी आता घेतलेलं आहे त्याचा वापर करायचा आहे। इथं बघा, परत 30 लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार मेहंदी घालायची आहे। आता बऱ्याच ताई म्हणतात की कोणती मेहंदी वापरताय, तर मी शक्यतो नुपूर, पतंजलीची किंवा गणपती छाप या तिन्हीपैकीच मेहंदी वापरत असते आणि तुम्ही या तिन्हीपैकी कोणतीही तुम्हाला मिळाली तर तुम्ही बिंदास्त नॅचरल मेहंदी आहे घेऊ शकता आणि वापरू शकता। या व्हिडिओमध्ये ज्या आपण वस्तू वापरलेल्या आहेत मी टॅग केलेल्या आहेत, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, नाही म्हटलं तर जिथं व्हिडिओ संपतो त्याच्या खाली टायटल दिसेल आणि टायटलच्या खाली एक छोट्याशा अक्षरामध्ये प्रोडक्ट्स म्हणून दिसतंय, तिथं क्लिक करा, म्हणजे तुम्ही त्या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करू शकता ऑफरमध्ये। तर बघा, मेहंदी गरजेनुसार घेतलेली आहे। मी गणपती छाप इथं मेहंदी वापरते आणि त्यामध्ये आपल्याला गरम जे आपण पाणी बनवून ठेवलं होतं डिटॉक्शनचं ते यामध्ये घालायचं आहे। जर कमी पडलं तर थोडंसं नॉर्मल कोमट पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता। तर आणि फक्त आता आपल्याला 10 मिनिट हे ठेवायचं आहे आणि बघा 10 मिनिटांमध्ये आपली जी मेहंदी आहे ती कमाल तुम्हाला दाखवायला सुरुवात करणार आहे। तर बघा कमाल काय, तर 10 मिनिटांमध्ये या मेहंदीचा रंग तुमच्या केसांवरती चढणारा आहे। नॉर्मली आपण काय करतो की मेहंदी जी भिजवतो ती 8 ते 10 तासासाठी, 12 तासासाठी, 14 तासासाठी सुद्धा आपण या भांड्यामध्ये कढईमध्ये मेहंदी ठेवतो। तर इथं बघा आता रंग किती
मस्त आलेला आहे फक्त आणि फक्त 10 मिनिटामध्ये. आणि हीच कमाल इथं आहे, हीच ट्रिक तुम्हाला इथं वापरायची आहे. हलकंसं कोमट पाणी किंवा गरम पाणी, डिटॉक्शन जे आहे ते गरम वापरायचं आहे. आणि आता सध्याला मेहंदी जी आहे ती पूर्णपणे थंड झालेली नाही आहे, हलकीशी कोमट आहे. आणि हलकीशी कोमट असतानाच केसांना ही मेहंदी जी आहे ती लावून घ्यायची आहे. स्वतःच्या केसांना स्वतः मेहंदी कशी लावायची यावरती सुद्धा मी डिटेल व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही तो सुद्धा पाहू शकता. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, इन्स्टंट मेहंदी कशी भिजवायची तुमच्या लक्षात आला असेल तर या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून माझे जे येणारे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर होतं काय की माझे नवीन व्हिडिओ जे येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि तुम्ही माझ्यापर्यंत म्हणजेच माझ्या व्हिडिओपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या काही पण समस्या असतील, कोणत्याही समस्या असतील स्किन संदर्भात आणि हेअर संदर्भात, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. होऊ शकेल मी त्यावरती एखादा व्हिडिओ बनवेन, नाही म्हटलं तर तुम्हाला कमेंटमध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेन. तर आशा करते चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, व्हिडिओला लाईक केला असेल आणि कमेंटसुद्धा केली असेल. आणि जर या अशा व्हिडिओची आवश्यकता तुमच्यापैकी कोणाला म्हणजे की पाहुण्यामध्ये म्हणा किंवा मित्रपरिवारामध्ये कोणाला आवश्यकता असेल तर हे जे माझे व्हिडिओ आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा अशा पद्धतीचा जो फायदा आहे तो मिळेल. तर बघा इथं रंग कसा आलेला आहे, इन्स्टंट मेहंदी भिजवून सुद्धा एवढा रंग चढलेला आहे. तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा.